हा, चला. प्रॅक्टिकली यूज. गोइंग टू वर्बल क्वेश्चन. ऑफ कोर्स पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. चला, कोणता ग्रुप चालवता रे काल? फोर्थ लवकर सांगा. चालतं. फोर्थ चालतं फोर्थ. चला, ग्रुप नंबर 5. मला कोणता एक वर्बल क्वेश्चन सांगा कोणी. चला लवकर. ग्रुप नंबर 5. ओल्ड किंवा न्यू, प्रत्येकाने एक वाक्य सांगायचं. चला. हम्म. चला लवकर. तू शेतात जाणार चला, आहेस का? काय वाक्य आहे? तू शेतात जाणार आहेस का? पहिलं वाक्य आहे, तो शेतात परत जाणार. ओपनिंग झाली बघा. जाणार आहेस का? हा. पुढचं वाक्य सांगा. नाव सांगितलं नाही तुझं. नाव सांगितलं नाही. व्हॉट इज युअर नेम? ओम मिंदलकर. हा, ओम. हा, पुढे बोला. ग्रुप नंबर 5 बोला लवकर पुढं. नेक्स्ट सेंटेन्स, नेक्स्ट पर्सन. कम ऑन. बोला लवकर. ग्रुप नंबर 1. दीपा रांगोळ काढणार होती का? नाव काय तुझं? व्हॉट्स युअर नेम? अनुराधा. अनुराधा. टाइम संपलेला आहे. एवढा उशीर केला ना, आता नेक्स्ट टाइमला लवकर बोलायचं. ग्रुप नंबर 1. ग्रुप नंबर 1 सांग. ग्रुप नंबर 1 सांगा. अंकिता. नाव सांगा. नाव. अंकिता. अंकिता सांग लवकर. तू अंकिता सांग. गावाला जाणार आहेस? तू गावाला नाही, जाणार झिरो. आहेस का? 0 मार्क्स. नाही. जाणार जाणार मी म्हणलं एकच. जाणारचा कोटा संपलेला आहे. पुढं नेक्स्ट पर्सन, नेक्स्ट सेंटेन्स. कम ऑन. पुढचा व्यक्ती, पुढचं वाक्य लवकर सांगा. अनुज. काय नाव? एक एक पहिला पहिला व्यक्ती पुन्हा परत बोला. अनुज. अनुज बोल. तू डान्स मध्ये पार्टिसिपेट करणार आहेस का? व्हेरी नाईस. गुड सेंटेन्स लिहा. निगेटिव्ह सांगितली तर मी तुझ्या ऐवजी मी लिहितो तुम्ही. तुम्ही डान्स मध्ये पार्टिसिपेट करणार आहात का? करणार नाहीत का म्हणून आपण. निगेटिव्ह. चला. नाहीत का. चला, ग्रुप नंबर 5. आता एक एक वाक्य प्रत्येकाला विचारतो, नंतर मग सगळ्यांनी तुम्ही इंग्लिश सांगायचं. चला. सॉरी, ग्रुप नंबर 1. नाव सांगा आणि वाक्य सांगा पुढचं. ईश्वरी. ईश्वरी सांग. ईश्वरी. ईश्वरी सांग. ती कबड्डी खेळणार नाही. ती कबड्डी. कबड्डी नाही, कबड्डी खेळणार नाही का? आता दोन्ही प्रेझेंट झाली. पाच घेऊ. नव्हती का म्हणू आपण. नव्हती का. हा, चला. ग्रुप नंबर 1. नेक्स्ट पर्सन. राजवीर. राजवीर सांग. पप्पा ट्रॅक्टर चालवणार आहेत का? पप्पा. बंद कर माईक. सगळा घरातला गोंधळ ऐकूया लागला इकडं. 100 लोकांच्या कानात गोंधळ जातो. लगेच बंद करायचं. पप्पा ट्रॅक्टर चालवणार आहे का, ज्याऐवजी मी होते का म्हणतो. हा, होते का. हा, चला पुढे बोला. नेक्स्ट पर्सन, नेक्स्ट सेंटेन्स. अंकिता. काय नाव? श्रेया. अंकिता. थांब. श्रेया अगोदर अंकिता बोलली होती ना, तू काय बोलली परत? एक व्यक्तीने बोल. थांबा ना, तुमचा वेळ येईल ना. वेट फॉर युअर टर्न. एकाच एकाच वेळेला 4 लोक नाव नका सांगू. हा, अंकिता सांग. ती बस मध्ये जाणार नव्हती.
नाही, 0 मार्क्स. जाणारचं वाक्य संपलं. जाणारचं एकच वाक्य. हा, पुढे सांग. श्रेय सांग. तू झाडे लावणार नाहीस का? व्हेरी गुड. तो किंवा मुले बनवू आपण. थोडस वेगवेगळं सब्जेक्ट घेऊ. मुले झाडे लावणार नाहीत का? चला पुढं. नेक्स्ट पर्सन, नेक्स्ट सेंटेन्स. राजवीर, राजवीर सांग. तुम्ही सायकल चालवणार होता का? व्हेरी नाईस क्वेश्चन, सेंटेन्स. तुम्ही सायकल चालवणार होते का? चालवणार होते का? हा. एनीबडी फ्रॉम ग्रुप नंबर 1? आणि कोण राहिले का? राशीद, राशीद सांग. तुम्ही किती वाजता पोहोचणार होता? अरे तुम्ही किती वाजता पोहोचणार होता? डब्ल्यू शब्द आहे. वर्बल क्वेश्चन सांगायचं. तुम्ही वेळेवर पोहोचणार. होता का? व्हेरी गुड. होता का, होते का? करेक्ट आहे. तुम्ही वेळेवर पोहोचणार होते का? होता का? येस. एनीबडी फ्रॉम ग्रुप नंबर 1? ग्रुप नंबर 1 तर कोण राहिले? आर्यन सांग. तुम्ही जेवणार नव्हतात का? तुम्ही जेवणार नव्हते का? जेवण करणार नव्हते का? व्हेरी नाईस. आज नाही लिहायचं पुढं. बाई. माईक बंद करून बोला रे. गोंधळ करू नका. घरातला गोंधळ सगळा बंद. मुले रांगोळी कोणी घरात काढणार बोलायचं नाही आहेत एक का? तास. एक तासभर तुम्ही क्लासमध्ये आहात. कोण सांगते वाक्य? नाव काय? मंथन, मंथन. मग हे मोहिते कोण आहे? मोहिते 22 नंबर कोण आहे रे? थांबायला काढून टाक. नाव नाही लिहिलं त्याला काढून टाकतो मी. नाव लिहायचं मी. 22 मोहिते काय रे? 022 मोहिते. हा. तर सगळ्या मुलांना सांगा आपापलं नाव टाकायचे म्हणून. विद्यार्थ्यांना सांगा नाव टाकायची. हा. तर सांग कोण होतं रे? सांग मला. मंथन, मंथन सांग. मुली रांगोळी काढणार आहेत का? एक्सलंट. मुली रांगोळी काढणार आहेत का? मुली रांगोळी काढणार आहेत का? हा, पुढं. अक्षय, अंकिता, ग्रुप नंबर 1 काय नाव? अंकिता. अक्षय, अंकिता तू सांगितलं ना अगोदर? येस सर. हा, मग डबल नाही. एका वेळेला एकच. झालं सगळ्यांचं? ओके. इकडे तुम्ही सांगा एक वाक्य प्रत्येकानं. तुम्ही काल नवीन गाडी घेणार होते का? मी त्याला थोडस बदललं. ठीक आहे. पास केलं. चला नेक्स्ट. नेक्स्ट पर्सन. मुले होमवर्क करणार नाहीत का? हा, पुढं. तू उद्या नदीमध्ये पोहणार आहेस का? येस. हा. काय? तसं काय करू रे तुझं मी? काय करू मी तुझं सांग बरं? हा. आता टॉपिक संपलाय. आपण इथे प्रॅक्टिकल यूज बघतोय. काहीतरी बोलतोय तो, बरं कळतोय. हा. काय वाक्य बोलतोय? तुम्ही उद्या सिनेमा पाहणार आहात का? कष्टच नाही करायचं, आपोआप आलं पाहिजे.
तोंड उघडलं की बरोबर वाक्य आलं पाहिजे. कसं काय शक्य होईल असं? हा, एवढे वाक्य ऐकले ना? आता एक वाक्य असंच सांगायचं. हा, मराठीत. व्हेरी नाईस. एक्सलंट सेंटेन्स. तुम्ही उद्या शाळेत येणार आहात का? आता तुम्ही किती वाक्य सांगितली? इथून ना? बरोबर आहे का? इथून. हा हा, ओके, हे तुम्ही सांगायचे. हा, तुमचे वाक्य तुम्ही सांगायचे सगळ्यांनी एकत्र मिळून. चला सांगा रे, ग्रुप नंबर 1 वाक्य सांगा. तू शेतात जाणार आहेस का? तुम्ही सगळ्यांनी मिळून सांगायचं. सांगा, सगळ्यांनी मिळून सांगा. तू शेतात जाणार आहेस का? You ग्रुप नंबर are 1. going to go to 0 मार्क. You are going नो you नो to थांब. नो. अरे ऐका ऐका ऐका, पहिलं वाक्य मी सांगतो. बघा, तुम्हाला अगोदर काय सांगावं लागेल, डोक्यात विचार करावा लागेल. तो उद्या शेतात जाणार आहे, हे तुम्हाला ऍट द बॅक ऑफ युअर माइंड विचार करावा लागेल. यू आर गोइंग टू गो टू फार्म टुमारो. टुमारो नाहीये, यू आर गोइंग टू गो टू फार्म. आणि तिथे काय करायचं तुम्हाला, परत पहिल्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद सुरुवातीला ठेवायचं. तुमचा वर्बल क्वेश्चन तयार होईल. हा, सांगा आता. आर बोला. आर यू गोइंग टू गो, जाणार कुठं? टू फार्म. बस संपलं. चला पुढचं वाक्य सांगा मला. पुढचं वाक्य सांगा मला. तुम्ही डान्स मध्ये पार्टिसिपेट करणार नाहीत का? ग्रुप नंबर 1. ग्रुप नंबर 1 सांगा. You not going Are to you participate in not that. going to Are you not going participate to participate in that? आर यू नॉट गोइंग टू पार्टिसिपेट इन डान्स? बरोबर का? कसं म्हणलं हे वाक्य? अगोदर का बाजूला काढायचं आणि वाक्य बनवायचं. डोक्यात कसं बनवायचं? तुम्ही डान्स मध्ये पार्टिसिपेट करणार नाहीत. यू आर नॉट गोइंग टू पार्टिसिपेट इन डान्स. बरोबर. आणि त्याला वर्बल क्वेश्चन साठी काय करायचं? आर सुरुवातीला घ्यायचं आणि तुमचं वाक्य काय बनेल? आर यू नॉट गोइंग टू पार्टिसिपेट इन डान्स. निगेटिव्ह वाक्य नेहमी 2 प्रकारे. दुसऱ्या प्रकारे कसं होईल सांगा रे? आर्ट. हा, आर्ट यू नॉट घालेल परत. गोइंग टू पार्टिसिपेट. Aren't you going to participate इन डान्स. पुढे बोला. नेक्स्ट नेक्स्ट सेंटेन्स सगळे मिळून बोला. ती कबड्डी खेळणार नव्हती का? कसं होईल सांगा. ग्रुप नंबर 1 सगळे मिळून सांगा. वॉज शी नॉट गोइंग टू प्ले? Not going to play kabaddi. करेक्ट आहे, प्ले कबड्डी. और दुसऱ्या प्रकारे निगेटिव्ह दोन प्रकारे. वॉजंट, कमॉन, वॉजंट शी. Wasn't she going to play kabaddi? कबड्डी नाही, कबड्डी. going Play वॉजंट kabaddi. शी गोइंग टू प्ले कबड्डी. करेक्ट आहे. हा, पप्पा ट्रॅक्टर चालवणार होते का? ग्रुप नंबर 1 सगळ्यांनी मिळून सांगायचं. होते. इथून वाक्य चालू होईल. बोला. Father going to drive tractor. वॉज पप्पा चालेल. गोइंग टू tractor. ड्राईव्ह करतो आपण ट्रॅक्टर. ट्रॅक्टर ऑपरेट करतो आपण, है ना? ऑपरेट ट्रॅक्टर. ट्रॅक्टर आपण काय रोडनं पळवत नाही. फक्त ट्रॅक्टर काय करतो? ट्रॅक्टर मध्ये वेगवेगळे तुमचे सिस्टम्स असतात. त्याला काय केलं जातं? त्याला ऑपरेट केलं जातं. मग नांगर असेल किंवा पेरणी यंत्र असेल वगैरे वगैरे. सो ट्रॅक्टर इज ऍक्च्युअली अ काइंड ऑफ मशीन विच इज बिईंग ऑपरेटेड, जे ऑपरेट केली जाते. विच इज जनरली ऑपरेटेड. चला, मुले झाडे लावणार नाहीत का? ग्रुप नंबर 1 सगळे मिळून सांगा. मुले म्हणजे विद्यार्थी. Are student not going to plant trees? Not going to बघा, पहिलं मी स्पष्टपणे ऐकलं. आर स्टुडंट नाही, आर स्टुडंट्स. ठीक आहे. आर स्टुडंट्स नॉट गोइंग टू प्लांट. आणि झाडे ट्रीज. दुसऱ्या पद्धतीने सांगा. आर्ट
बोला ग्रुप नंबर 1. आरण स्टुडंट गोइंग टू. ग्रुप नंबर 1 मतलब कोणीच रेंज मध्ये नाही का रे? एकच आवाज येतो ते पण रेंज मध्ये नाहीये. आरण स्टुडंट गोइंग टू प्लांट ट्रीज. ग्रुप नंबर 1 काय रे? तुमच्याकडे कोणाकडेच येत नाही का? रेंज नाही का? चला तुम्ही सायकल चालवणार होते का? ग्रुप नंबर 1 सांगा लवकर सगळे मिळून. Was you going to drive cycle? ए गाडवांनो, यू ला वॉज कोणी आणलं रे? कोणी सांगितलं तुम्हाला? यू ला वॉज कुठून आणलं? यू बरोबर नेहमीच प्रेझेंट मध्ये असेल किंवा पास्ट मध्ये असेल प्लुरल वर्ब येतं, हेल्पिंग वर्ब. सो प्रेझेंट मध्ये असतं आर आला असतं आणि पास्ट मध्ये असल्यामुळं वर येईल, वॉज येत नाही रे. वर यू बोला. वर यू Were you गोइंग टू going राईड Were you बायसिकल. right? पुढं नेक्स्ट. तुम्ही वेळेवर पोहोचणार होते का? सगळे म्हणून सांगा. ग्रुप नंबर 1 परत सेम. ग्रुप नंबर 1 सांगा रे. बरं ग्रुप नंबर 1 तुमचा टाइम संपला. बघा बोमलत, तुमचा टाइम संपलेला आहे. वर यू गोइंग टू वाक्य होतं रीच ऑन टाइम. चला तुम्ही सांगा, सगळे म्हणून सांगा. तुम्ही जेवण करणार नव्हते का? सांगा. वर सगळे म्हणून सांगायचं. वर यू नॉट गोइंग टू. मी सांगितलं होतं परवा बोंबलून. हा, खाणे पिणे आराम करणे आंघोळ करणे, टेक किंवा हॅव. गोइंग टू टेक. ऑनलाईन वाले सगळे माईक बंद करा. काय फूड म्हणा, जेवण कोणतं माहित नाही. सकाळचं दुपार संध्याकाळ. सकाळचं असेल तर आपण ब्रेकफास्ट म्हणलो असतो, दुपारचं असेल तर आपण काय म्हणलो असतो? लंच. संध्याकाळचं आपण डिनर म्हणलो असतो. मात्र इथं जेवण आहे, फूड म्हणा, काय अडचण नाही. और दुसऱ्या पद्धतीने काय होईल सगळे म्हणून सांगा. वरण बोला. वरण you यू ए नॉट कोण म्हणते रे? गोइंग टू. ऑनलाईन वाले माईक बंद. ऑनलाईन वाले माईक बंद. मला जर माईक कोणाचा उघडा दिसला तर मी लगेच काढून टाकेल त्याला. माईक बंद करा सगळे. हा, तुमचा टर्न आल्यावर तुम्ही बोलायचं. दुसऱ्याच्या प्लेट मध्ये हात नका घालू. हा, वरंट यू गोइंग टू टेक किंवा हॅव फूड. दॅट्स इट. मुली रांगोळी काढणार आहेत का? सांगा. आर गर्ल्स गोइंग टू ड्रॉ रंगोली. चला रंगोली हे असं ऑनलाईन करून ठेवायची किंवा तिरकली. हा, तुम्ही काल नवीन गाडी घेणार होते का? कमॉन सांगा. वर यू करेक्ट आहे. वर यू गोइंग टू ए बाय कोण म्हणायचं? बाय और परचेस न्यू कार. कार का? अरे बापरे, का बरं बाईक पसंत नाही? आजकाल कोणाला बाईक नकोच आहे. म्हणजे याचा अर्थ बघा, तुम्ही किती श्रीमंत आहात. इथं फी द्यायचे म्हणलं की 1,000 रुपये कमी करा. आणि तिकडं हा 20 काय 1 लाखाची नाही घ्यायची, 10 लाखाची कार घ्यायची. अरे वा. हा, मुले होमवर्क करणार नाहीत का? सांगा. आर स्टुडंट हा नॉट गोइंग टू. बोला लवकर लवकर. गोइंग टू काय? डू होमवर्क और राइट होमवर्क. और निगेटिव्ह ऑलवेज टू वेज. आरंट. व्हेरी नाईस. बोला, बोलते रहो. आरंट ए परत ए नॉट. नॉट डबल काय आला? आरंट स्टुडंट गोइंग टू आणि परत मला आज बाद झालं वर्बल क्वेश्चन. गोइंग टू काय? डू होमवर्क. तर माझा आवाज स्पष्टपणे पोहोचतोय का ऑनलाईन साठी? Yes, sir. ए टीचर सांगू द्या ना. तुम्ही मुलांनी एकाने सांगितलं की सगळेच मुलं सांगतात. येस सर. टीचर झोपले का सगळे? येस सर. झोप लागली नसेल लागली तर बोला. यू हा, आर तू उद्या ऑडिबल. नदीमध्ये पोहणार आहेस का? ओके ओके, थँक्यू. तू उद्या नदीमध्ये पोहणार आहेस का? सांगा रे. आर यू गोइंग टू व्हेरी गुड स्विम इन द बी चालेल. इन रिव्हर और इन द रिव्हर. इन रिव्हर और इन द रिव्हर टुमॉरो. इन द रिव्हर का?
कारण कोणत्या नदीविषयी बोलतोय हे सहसा बोलणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला दोघांनाही क्लिअर असतं, म्हणून त्या नदीमध्ये असा त्याचा अर्थ होतो, असं इंग्रजांचं म्हणणं आहे. ठीक आहे, स्पेसिफिक नदी बोला म्हणते. आणि वन्स यू आर टॉकिंग अबाउट द स्पेसिफिक रिव्हर, इंग्रज म्हणतात की द रिव्हर बोला, ही रिव्हर किंवा ती रिव्हर. फाईन. तुम्ही उद्या सिनेमा पाहणार आहात का? सांगा, सगळे मिळून सांगा. आर यू गोइंग टू बोला. व्हेरी गुड, करेक्ट आहे. वॉच येणार. वॉच मूवी और सिनेमा टुमारो. ओके, लास्ट सेंटेन्स नाही, लास्ट आहे ना. तुम्ही उद्या शाळेत येणार आहात का? सांगा, सगळे मिळून सांगा. व्हेरी गुड. गो कसं काय येईल? येणार म्हणल्यावर गो कसं काय येईल? मग आर यू गोइंग टू कम टू स्कूल टुमारो? आर यू गोइंग टू कम टू स्कूल टुमारो? हा, बघा, या प्रकारचे तुम्हाला वर्बल क्वेश्चन पॉझिटिव्ह और निगेटिव्ह जोपर्यंत 100 न अडकता फटफट फटफट लिहिता येत नाही तोपर्यंत तुम्हाला याच्यावर कमांड येणार नाही. आणि जोपर्यंत तुम्हाला वर्बल क्वेश्चन येत नाही तोपर्यंत डब्ल्यूएच क्वेश्चन स्पीड मध्ये जमणार नाही. कारण का वर्बल क्वेश्चन जमला की बाय डिफॉल्ट तुम्हाला डब्ल्यूएच क्वेश्चन जमतो. कारण का वर्बल क्वेश्चन आणि डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये फरक काय आहे? वर्बल क्वेश्चनच्या अगोदर डब्ल्यूएच शब्द ठेवला की डब्ल्यूएच क्वेश्चन तयार होतो. म्हणजे इफ यू आर ट्राइंग टू इम्प्रूव्ह द स्पीड ऑफ स्पीकिंग वर्बल क्वेश्चन, इट मीन्स ऑटोमॅटिकली यू विल इन्क्रीज द स्पीड ऑफ युजिंग डब्ल्यूएच क्वेश्चन. ठीक आहे, त्याच्यामुळे प्लीज वर्बल क्वेश्चन वर खूप चांगल्या पद्धतीनं कमांड करा. चला, तोपर्यंत आपण पुढे जाऊ. बाकीचे लोक लिहित राहा आणि ऐकत राहा. ग्रुप नंबर 2, नाव सांगायचं आणि मला क्वेश्चन सांगायचा मराठीमध्ये. सरस. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन. ग्रुप नंबर 2, चला. नाव यश. यश. यशच्या अगोदर कोण बोललो होतं? सरस. हा, सरस. सरस सांग. हा, तू ऑनलाईन क्लासला वेट बसणार आहेस वेट का? वेट वेट सरस वेट. यश जर सरसने नाव सांगितलं तर दुसऱ्या वेळेस परत त्यांनीच सांगायचं जर मी ऐकलं नसेल तर. एकदा सरस सांगितलं की त्याचं सरांनी ऐकलं नाही म्हणून लगेच तू यशनं पूर्ण नाही करायचं नाव. बिकॉज दिस इज ऑनलाईन क्लास आणि आय वॉन्ट हाय स्टँडर्ड ऑफ डिसिप्लिन. ठीक आहे, तुम्ही समजून घ्या. डिसिप्लिन इज एव्हरीथिंग इन द लाईफ. कारण ऑनलाईन आहे, मला समोर दिसत नाही ना कोणी. मग एकदा एक बोलला की त्यानंच बोलायचं परत. चला सांग सरस. तू ऑनलाईन क्लासला बसणार आहेस का? तू ऑनलाईन क्लासला बसणारच्या ऐवजी ऑनलाईन क्लास अटेंड करणार आहेस का, हे जास्त सुटेबल वाक्य आहे. ठीक आहे, तू ऑनलाईन क्लास अटेंड करणार आहेस का? व्हेरी नाईस. चला, नेक्स्ट सेंटेन्स. ग्रुप नंबर 2, नेक्स्ट यश. पर्सन. यश सांग. सांग आता. पप्पा पिकांसाठी औषध देणार आहेत का? पप्पा, तुझं वाक्य मराठी क्लिअर करतो मी. पप्पा पिकांसाठी म्हणण्याच्या पिकांना म्हणू आपण. हा, पिकांना औषध देणार आहेत का? आता देणारच्या ऐवजी फवारणार असं म्हणून आपण. चालतंय, जे देणार चालतंय. हा, चला. कारण देणारला काय वापरायचा मग तो प्रश्न येतोय. चला, आहेत. आहे, ठीक आहे. प्रेझेंट पास्ट सांगा आता. पास्ट निगेटिव्ह सांगा. चला, नेक्स्ट पर्सन. ग्रुप नंबर 2. हा, संपध्रुव. काय नाव? ध्रुव. हा. सांग मला. निगेटिव्ह सांग. अनिश निगेटिव्ह सांग किंवा नवीन हा काय? अनिश नवीन सायकल विकत घेणार नाही का? हो, चालेल. आणि नवीन सायकल विकत घेणार नाही का? चालतंय. चला, नेक्स्ट पर्सन. ग्रुप नंबर 2. तुषार. संपदा. मागा पण संपदाचा आवाज आला होता मला याच्या अगोदर, ध्रुवच्या अगोदर. अगोदर संपदा बोलली, नंतर तुषार ध्रुव बोलला. बरोबर, असं झालं होतं काहीतरी. हा, संपदा सांग. आई, तू फुले गोळा करणार नाही नव्हती का?
आई तू फुले गोळा करणार नव्हती का? करेक्ट वाक्य. गोळा करणार. कुठली फुले गोळा करणार नव्हती? कुठली फुले गोळा करायची असतात मला? आ घराच्या पुढे झाड आहे हो कसलं झाड आहे? फुलांचं. आणि फुलं गोळा करायची का तोडायची? अच्छा, पांढरी फुलं पडतात ना सकाळी सकाळी ते, हो तेच का? व्हेरी गुड. मग बरोबर, तुझं वाक्य करेक्ट आहे. आता फुलं गोळा करणार होती मला मला एक फुलं आठवलं. कोणतं? गोरे सर सांगा मला, कोणतं फुलं आठवलं असेल? ते हादगा. हा, क्या बात आहे, करेक्ट. माझ्या मनातलं ओळखलं. हादग्याचं फुलं आठवलं मला. करेक्ट. एकदम करेक्ट. कारण तो फुलं गोळा करणे मला असं वाटलं हादग्याची फुलं खाली पडली ते आपण गोळा करतो. करेक्ट आहे. युअर राईट सर, थँक्यू सो मच. ओके, चला. हा, पुढचा कोण आहे? पुढचं नाव कोण होतं? कोण होतं रे ते? अजय सर. थांबा रे, थांब. संपदाच्या बरोबर आणखी कोण नाव सांगितलं मला ऐका ना? तुषार. त्याच बोलायचं. तुषार बोल. हा. हर्षवर्धन उद्या मासे पकडणार आहे का? अरे बापरे, मासे पकडण्याशिवाय काय भेटलं नाही का तुला? हर्षवर्धन उद्या नदीमध्ये, यावर्षी पाणी भरपूर आहे वाटतं, मासे पकडणार आहे का? ज्या पण नाही का म्हणू. हा, आहे का म्हणायचं? चल ठीक आहे, चल. आहे का? चला ठीक आहे. हा, पुढं नेक्स्ट पर्सन. वीरेन, मी आता सांगितलं होतं ना, ज्यानं नाव सांगितलं त्याने मला स्पष्टपणे सांगायचं. दोघंही एकदा सांगू नका. हा, अगोदर कोणी सांगितलं त्यांनी सांगा. ऐश्वर्या सांग. वीरेन. वीरेन, मी काढून टाकेल तुला. अगोदर कोणी सांगितलं होतं सांगा. ओके, तिघांपैकी कोणी सांगितलं होतं? तिघही सांगा मला. अगोदर कोणी सांगितलं होतं? आयुष. वीरेन, मान्य आहे का? वीरेन, तुला मान्य आहे का? हो. हो, मग गप्प बस. आणि कोण सांगितलं होतं रे? तुम्हाला समजतंय तरी पण डबल बोलतात. तर काय करायचं, एखाद्याने अगोदर आवाज आला ना एखाद्याचा, आपण गप्प बसायचं, अगोदर त्याला सांगून द्यायचं प्लीज. हा, आयुष सांग. आयुष. मुलाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली नाही का? बरं, चुकलं वाक्य तुझं. चला, 2 नंबरला कोणी सांगितलं होतं? बघा, आपलं स्टेटमेंट काय आहे? करता डायजेस्ट काम करणार आहे किंवा होता. करता डायजेस्ट काम करणार आहे किंवा होता. ज्यांना वाक्यामध्ये थोडीशी अडचण आहे, याच्या अगोदर आपले 13 लेक्चर्स प्रॉपरली रेकॉर्ड केलेले आहेत, तुमच्या ग्रुपवर मी पाठवलेले आहेत. ते व्यवस्थित बघा पालकांसहित. हा, म्हणजे तुम्हाला समजेल. चला, कोण सांगताय पुढं? एकच व्यक्ती नाव सांगायचं, तिसरा व्यक्ती. चला. हर्षवर्धन. हर्षवर्धन, तर सांग. तुषार उद्या पिकनिकला येणार आहे नाही का? तुषार उद्या येणार आणि जाणार तर ऍक्च्युली संपलंय आपलं बरं का कोटा. येणार एकच, जाणार एकच पाहिजे आपल्याला. उद्या पिकनिकला येणार नाही का लिहू आपण. हा, नाही का. चला, एनीबडी रिमेनिंग फ्रॉम ग्रुप नंबर 2? कोणी राहिलं का शिल्लक? ऐश्वर्या. ऐश्वर्या सांग. बस, आता ऐश्वर्या लास्ट आहे. हा, चला, नंतर सगळे मिळून सांगा मला इंग्लिश मध्ये. ज्याला चान्स मिळाला नाही त्याने इंग्लिश मध्ये सांगायचं सगळ्यांनी मिळून. हा, मी माझे सांग कपडे ऐश्वर्या. Very good. प्रेस होते का? कोण कोण? मी माझे कपडे प्रेस करणार होते का? अरे तू स्वतः? असं कसं काय क्वेश्चन असू शकतं? लॉन्ड्री मॅन माझे कपडे प्रेस करणार होता का, असं वाक्य लिहू. पास्ट मध्ये एक वाक्य. बरं, आता तुम्ही सगळ्यांनी मिळून मला इंग्लिश मध्ये सांगायचं. ग्रुप नंबर 2 सगळ्यांनी मिळून सांगा. तू ऑनलाईन क्लास अटेंड करणार आहेस का? सगळ्यांनी मिळून सांगा.
बोला. Are you going to Are attend you online going to attend online class? Are you going to attend online class? एक्सलंट. आर यू गोइंग टू अटेंड ऑनलाईन क्लास. पालकांनी बघा, जो पाल्य बोलत नाही त्याला झपाटा घाला मागून, पाठीमागून. हा, पप्पा पिकांना औषध देणार आहेत का? सांगा, सगळे मिळून सांगा. इज Is Papa going to Is give Papa medicine going to Papa our crop? going Is to Papa गोइंग going टू काय give medicine. घेऊ नाही करत आपण त्याला. स्प्रे म्हणा चालतंय. हा, स्प्रे स्प्रे मेडिसिन. On crop. on हा, स्प्रे ऑन क्रॉप्स. बरोबर. इज पप्पा गोइंग टू स्प्रे मेडिसिन ऑन क्रॉप्स, पिकांना. आणखीन देण्यासाठी आणखीन एक शब्द आहे बघा. कोण सांगताय? कॅन एनीबडी टेल? देण्यासाठी आणखीन एक शब्द आहे. ते 9th आणि 10th चे विद्यार्थी सांगू शकतील. कोण सांगू शकताय? इज पप्पा गोइंग टू प्रोव्हाइड मेडिसिन टू. आता मेडिसिन्सच्या ऐवजी आणखीन एक वापरतो आपण. काय वापरतो मेडिसिनच्या ऐवजी? केमिकल्स म्हणा किंवा आणि चल ठीक आहे, असू द्या. Dress. विडीसाईड, इन्सेक्टिसाइड असे नाव आहे त्याला. ठीक आहे, इन्सेक्टिसाइड देतो आपण, आहे ना. इज पप्पा गोइंग टू प्रोव्हाइड इन्सेक्टिसाइड टू क्रॉप्स. सहसा इन्सेक्टिसाइड्स असतात. बरोबर. चला. हा, कोण सांगताय? काय काय कोणतरी काहीतरी बोलतो सर. कोण आहे रे बाळा? कोण आहे? बोला. नाही, ठीक आहे, चला. अनिश नवीन सायकल विकत घेणार नाही का? कोण सांगताय? सगळे मिळून सांगा, सगळे मिळून. Is सगळे Anil मिळून not सांगा. going to and is going to buy new इज अनिश नॉट गोइंग टू. बोला. buy हा, new cycle. Buy new cycle. बाय New न्यू cycle. बायसिकल. इज अनिश नॉट गोइंग टू बाय न्यू बायसिकल. और बोला. और isn't Isn't going Isn't to buy Anil going to isn't buy new new bicycle. isn't Anish going to buy new bicycle? चला, व्हेरी नाईस. आई तू फुले गोळा करणार नव्हती काय? लक्षात घ्या, अगोदर सांगतो तुम्हाला मी. या वाक्यामध्ये आई हा वाक्याचा ऍक्च्युअल भाग नाहीये. तू फुले गोळा करणार नव्हती का? आई हे काय आहे? संबोधन आहे. त्यामुळे आई, ए ए आय, आई और मम्मी और मदर. आता तू फुले गोळा करणार नव्हती का, हे ऍक्च्युअल वाक्य झालं. सांगा. करेक्ट आहे. ऑनलाईन वाले ग्रुप नंबर 1 I तुम झालं was की बेटा? हा, तुम्ही सांगू शकता हळू. हा, वर बोला रे. Were you going? You Were going you to collect नव्हती का ना रे? flowers. नव्हती का? वर यू नॉट गोइंग टू. हा, बोला. collect Not to flower. व्हेरी गुड. no कलेक्ट to collect flower. फ्लावर्स. Flowers. करेक्ट आहे. व्हेरी नाईस. और आई, बोला I दुसऱ्या पद्धतीनं. I वरण. Were you going to collect collect flowers. flowers? collect flowers. गोइंग टू कलेक्ट फ्लावर्स. हर्षवर्धन उद्या नदीमध्ये मासे पकडणार आहे का? कमॉन, सगळे म्हणून सांगा. Is Harshvardhan going to व्हेरी गुड. इज हर्षवर्धन गोइंग टू काय? कॅच फिश. Fish. नदीमध्ये मला तरी इन रिव्हरच्या ऐवजी काय म्हणतो आपण? फ्रॉम रिव्हर. नदीमधून. कधी? उद्या आहे का? टुमारो. तुषार उद्या पिकनिकला येणार नाही का? कोण सांगतंय? तुषार उद्या, सगळं म्हणजे सगळेजण सांगा, सगळेजण सांगा. सॉरी,
आय टेक माय सेंटेन्स बॅक. सगळे म्हणून सांगा, तुषार उद्या पिकनिकला येणार नाही का? इज व्हेरी गुड. इज Is Tushar Tushar going to not going to come नॉट गोइंग टू रे for picnic. कम फॉर पिकनिक Come for आणि टुमारो नंतर क्वेश्चन मार्क. हा Isn't और Tushar nice. going for picnic? Tushar going to come for the picnic. गोइंग टू कम फॉर पिकनिक करेक्ट आहे. Tomorrow. टुमारो ठीक आहे. लॉन्ड्री मॅन माझे कपडे ज्याऐवजी माझे कपडे इज करेक्ट मराठी. माझी कपडे प्रेस करणार होता का? कमॉन लास्ट सेंटेन्स सगळे म्हणून सांगा. Was Was laundryman लॉन्ड्री मॅन. Laundryman हा going to my clothes. गोइंग टू Going to I clothes. प्रेस Press. माय क्लोथ. My clothes press. That's it. Was laundryman going to press my clothes? CLOTHES. Clothes. Very nice. व्यवस्थित लिहून घ्या. बोर्डचा कोपरा न कोपरा दिसतोय का ऑनलाईन वाल्यांना? Yes, sir. Yes, लिहून घ्या. बघा 4 to 6 साठी रिपीट वन्स सेल्फ 15 क्वेश्चन आणि 7th and above साठी रिपीट वन्स सेल्फ किती सांगायचे? सेल्फ टीचर सांगा कोणतरी कवाळे सर किंवा तत्सम. किती सांगायचे सर सांगा. 25. हा क्या बात आहे. 25. आज मला तुमचा नंबर पसंत पडला तरी पण मी उदार मनानं तुम्हाला डिस्काउंट देत आहे. 3 वाक्यांचा डिस्काउंट मिळालेला आहे. गळगळीत डिस्काउंट. बरोबर. आता तुम्हाला वाटलं एवढा कमी डिस्काउंट कसं काय दिला? प्रॅक्टिस होऊ द्या मुलांची. आणि इंग्लिशच्या लेक्चर मध्ये देखील हेच वाक्य मुद्दाम घ्या बिकॉज दिस इज युअर बेस ऑफ इंग्लिश. हे एकदा जमलं की मग तुम्हाला ते बुक्स समजतील. सो ऑफकोर्स मी फोटो पाठवतो. All right. एनीबडी एनी डाऊट? कोणाला काय शंका आहे? नसेल तर शॅल वी हॅव पॉज? Yes, sir. We will. Yes, sir, we will have pause. Yes, sir, we will have pause. Bye. Very good. Yes, sir, we will. Bye. Thank you. yes, sir, we will have pause. Yes, sir. We will have what? Today's nice lecture. Thank you. Today it was nice lecture, है ना?